guys, welcome back to our YouTube channel Fun with Vega after a long time. Morning breakfast made by Didi. मी 4-5 रील्स पण बनवले, ते फक्त एडिट करून टाकायचे जे की ही मुलगी नाही करते. आजचं असं काही खास प्लॅनिंग नाही कारण आई गेलेली आहे बाहेर त्र्यंबकेश्वरला सकाळी सकाळी. सो पटकन कामं आवरले, ब्रेकफास्ट बनवला, वेदिका उठली, वेदिकाला जेवायला दिलं आणि आता बघू काय करायचं की गावाला जायचं ओझरला. बघू आता काय होतं काय नाही, कारण संडे एकच दिवस मिळतो ज्याच्यामध्ये रेस्ट करायचा असतो. तो अभी हम रेडी शेडी होके जा रहे हैं गाँव को एंड हम डायरेक्टली आपको हमारा गाँव का पूरा घर दिखाएंगे, व्यू दिखाएंगे. और आप एक्साइटेड हो या नहीं जल्दी से कमेंट सेक्शन में बताना. तो गाड़ी लावेली. क्या कर रहा है? टाइम पास. तेरे बोर्ड्स है, ये ले तेरे लिए क्या लाई हूँ मैं. पढ़ पढ़ और के वाग में एडमिशन ले मेरे साथ जल्दी. बरोबर आली. मामांसोबत आले. बाबा स्माइल असं कर. ओके. खूप छान वातावरण राहतं दुपारी आणि तर नाही काही व्हेकल्सचा आवाज येतो आणि फक्त चिमण्यांचा आवाज येत राहतो, कोयलचा आवाज येत राहतो. खूप छान वाटतं आणि हवा तुम्ही बघू शकता, मागचे झाडं एवढे हालत आहे आणि एकदम मस्त छान हवा सुटलेली आहे. खूप छान वाटते. आणि 3 गार्डन आहेत ग्रीनरी आणि ते मेंटेन कोण करतं? आजी. आमच्या आजीला खूप गार्डन आवडते. आता उन्हाळ्यात आली तर तू बरी गाडी पकड. लवकरच आंबे येणार आहेत गाईज आणि बघू बाहेर काय चालू आहे. मामा काय म्हणता आहे? आजीकडे जाऊ. धरून जाती. काय चालू आहे आजी? काका पाहिजे ना त्याला. काय होते आज? मशीनला म्हटलं जोडी पाहिजे. अरे
काहीतरी जिरल आपलं. मामांना काय काय चालू आहे इथे वेदिका एक्सप्लेन कर. आता आम्हाला ती तिकडे जे तुम्हाला मशीन दिसत असेल त्या मशीनला आम्हाला बॅटऱ्या टाकायच्या आहे, चालू करायचे आहे. म्हणजे त्याचं जे इंजिनचं ग्रीस असेल ते नीट असं रिफिल होऊन जाईल, म्हणजे एकदम नीट. आणि नंतर मग ते टकाटक होऊन जाईल एकदम. तर ते आपल्याला पूर्ण प्लॅन आहे, मिशन आहे आपलं, ते पूर्ण करायचं आहे. गाईज आमच्या आजीचं नाव आहे. इथं हे काचेच्या जवळ या दीदीचं नाव होतं, ती काच तुटली. काच तुटली म्हणून गाईज, नाही तर इथे माझं नाव होतं गौरी. बिकॉज एक लाडकी मुलगी आहे आमच्या घराची. येस, का नाही असणार गाईज, पूर्ण का नाही असणार, आमच्या घरात एकच मुलगी आहे तेवढी. असं काही नाही का गाईज. घरावर सुद्धा आजीचं नाव मी तुम्हाला दाखवते. अरे आता उन्हामुळे दिसतं का नाही नाही माहीत, पण हे बघा गाईज, बंगल्यावर सुद्धा आजीचं नाव आहे. इथे समोरच एक अजून एक बंगलं आहे आणि हा कॉन्क्रीटचा रोड. माझा भाऊ प्रतीक, जो की आता CBSE बोर्ड्सला आहे. आपण सगळे प्रे करू त्याच्यासाठी की तो त्याचा बेस्ट देईल. आय नो, आय ट्रस्ट हिम अ लॉट. आणि त्याला आपण आपल्या KK बागमध्ये आणू, जो की नाही म्हणतोय पण स्टील आपण बळजबरी आणू त्याला. लेट्स सी. हा छोटा भाऊ. माझा डान्स पाहिजे आई. एकदम भारी फ्रेम आहे वेदिका, पण तू त्याच्यामध्ये नको होतीस. ओ माय गॉड. आजी आलेली आहे. आजी सगळे वाट बघताय तुझी. परत एकदा व्लॉगची नंतरून आलाच नाही व्लॉग ज्याच्यामध्ये तू यूट्यूबला. नाशिकला कधी येणार आहे आधी ते सांग. सबको बता दे. महादेव शंभो. तुझं गार्डन दाखवलं सगळ्यांना मी. हो का? हो, एकदम टेस्टी. नाही नाही, ऑरेंज ज्यूस नाही गाईज. एकदम टेस्टी फ्रूट्स आहे इथे. रामफळ आहे गाईज, माझं फेवरेट फ्रूट माझं कोणतं असेल ना, रामफळ आहे. कदाचित काहींना माहीत असेल, काहींना नाही. हे पिकल्यावर मस्त खाऊ आणि आत्ता पिठलं भाकरी खाऊ मस्त. त्यानंतर भेटते मी तुम्हाला गाईज. कुठून आणले? आले मळ्यातले आपल्या. ओके. वेदिका जेवते. नाही, मी नव्हते गेले. इथलं पिठलं पोळी मस्तपैकी. आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. मस्त नेचरमध्ये आम्ही आमच्या लंच करतोय आणि एकदम आम्हाला एकदम छान वाटतंय. 5 स्टार म्हणून तर चांगलंच आहे हे सगळं. तुम्हाला कसं आवडतं 5 स्टारमध्ये? असं एकदम मोकळ्या हवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा, एकदम चांगले द्राक्ष आमच्या मामाच्या गावाचे, एकदम छान आहे. ओझर गावाच्या बाजारात भेटत आहे, तुम्ही एकदा नक्की विजिट करा. हा आहे हॉल, जे की लाईट्स ऑफ आहेत आता. सो इथून वरती अजून एक सेम, जेवढं खाली तेवढं वरती. Five years old of the dozer start. आफ्टर 5 years 5 years later असं. हे घे आतून दाख, शूट कर तू. आता गाईज मी साईकडे देते कॅमेरा. हे बा, जुनं मशीन आहे, पाहून घ्या. कॅटरपिलर D4 गाईज, D4 कॅटरपिलर D4. याच्यात ना अरे मुलं बसते ग, सीट बीट वगैरे फाडलं बाय, काची तोडली ती, त्याला बसू दिली नाही पाहिजे. गाईज आता आम्हाला हे मशीन एक्झिबिशन मध्ये ठेवायचं, हो ना मामा? आता हे मशीन चालू करायचंय, तर हे सगळं काढू आपण. नको काढू रे, ते नको काढू. मशीन चालू करायचं टाइम आला. नको काढू ना. लहानपणी अर्ध खोलून जोडेले, मग त्याला सपोर्ट नाही करणार, काय करणार? काय हो आम्हा लहानपणी अर्ध खोलून जोडेल होतं ना. गाईज साऊ खूप लाडका आहे मामांचा,
खूपच जास्त लाडका आहे जरा. मग तेवढी मेहनतही करावं लागते, तेवढे नटही खोलावं लागतं. हो गाईज, डायरेक्ट म्हणजे विदाऊट मी मेकॅनिकल नावाला घेतलंय पण तो डायरेक्ट मेकॅनिक आहे काय हो. आपण डोजर चालू करतो आहे. मामा मी हे टाकणार आहे बरं का, टाकणार आहे मी हे एकदम भारी. युट्यूब. पाय तुला किती लाईक येते. मला केक वागला बोलवायचं. नाही यायचं का तुला? नको येऊ, चल मीच म्हणते नको येऊ. गाईज त्याचा पेपर आहे 17 तारखेला. त्याला मी काय सांगते, चांगले मार्क्स पाड. के के वागला आहे, मेकॅनिकल ब्रांच घे. आणि दिदीचं डोकं काय. गाईज आमचा स्टाफ पण खरंच खूप चांगला आहे. कोणी आलं ना तर लगेच असं करायचं. बाबांना सांगते ती रात्री चोरून लपून द्राक्ष खान कोणी आलं का असा आवाज कर. कोण येतो रे? थांबायचं नाही गळ्यात, थांबायचं नाही. 1 2 3 गळ्यात थांबायचं नाही. वडाचं झाड आळ्यांमध्ये पाणी भरतोय. इथे काका आलेले. गाईज आता आपण झाडांना पाणी देत आहोत आणि तिथे आपली गाडी लावलेली आहे. आणि हे मस्त अशी आम्ही झाडं घराच्या स्टार्टिंगमध्ये पण लावलेली आहे. जेवढे झाडे सुंदर दिसतात, जेवढे ते युजफुल आहे, तेवढीच त्यांना केअर पण करायला लागते. आणि त्यांचे खूप सगळे असे कामं राहतात जे केअर करायला लागतात आणि ती करायला लागतात. त्याला जर 2-3 दिवस तरी मिस झाले तरी खूपच प्रॉब्लेम होऊन जातो. बाबा आलेले गाईज इन्स्ट्रक्शन देण्यासाठी. सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत आहे बाबा, हो ना. एकाच खुर्चीवर बसून सूत्रसंचालन करताय. माझ्या पायावर हे बघा इथून नाव स्पष्ट दिसतंय. प्रत्येक जण कामाला लागले गाईज. काकी पण आता थोड्या वेळात बंगला झाडायला येईल. इट्स नॉट अ जोक गाईज टू मेंटेन एव्हरीथिंग. हे आहे जास्वंदाचं झाड गणू बाप्पासाठी. हे बघा, ही आजीची आयडिया बघा. डिझेलचं बॅरेल असो, कसलं बॅरेल असो, कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये झाड लावायचं. कोणतं झाड नाही एवढं विचारा फक्त. तर चला पटकन मी बाकीचे आळे भरून घेते आणि तुम्हाला भेटते. पुढचं चालू आहे. ए किती सुंदर दिसतोय तो क्लचर पाय. आता आय स्टेप इन टू द अनादर गार्डन गाईज. हे पण एक गार्डन आहे ज्याच्यामध्ये आंबेच आंबे आणि कढीपत्ता आहे. अजून काय काय आजी तुझ्या गार्डनमध्ये? तुळस आहे, पेरू आहे, ए झेंडू दाखव. झेंडू झेंडू आहे, फुलं आहे नाही राहत. आणि चंदनाचं आहे. हे सीताफळीचं, कोण? सीताफळ, पोपई. हे आपलं गॅरेज आहे गाईज. स्पेअर पार्ट्स ठेवलेले. दिस इज द रिझन वाय आय चोज मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हा 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 जो कपाट. बाबा खूप दिवसांनी बाहेर येऊन भारी वाटतंय. काय मामा बा किती खुश आहे. तर तुम्ही बघू शकता मामांचं मशीन चालू झाले. एवढी आम्ही 2 तासापासून लगातार डिझेल आणि पेट्रोल आणि त्याची एकदम मेहनत का फल मिटवते तेच आमच्या डोळ्याच्या समोर आलेले आहे. आता तुम्ही पाहू शकता एकदम खुश झालो आम्ही. बाबा तिकडून गंमत बघताय. काक्स कनपट कर फेस रिव्हील. गाईज काकी लाजली आपली. बाय 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 बाबा या बर का.
क्युटी 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 क्युटी. त्याच्यात टाकलं. इमोशनल होते ती, इमोशनल होते. आजी ती आजी राहते शेवटी. आणि हे होतं आजचं माझं आउटफिट. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. छान वाटलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये. तर आजचा व्लॉग इथेच संपलेला आहे. आमच्यात काहीच एनर्जी नाही उरलेली आहे. आणि आता आता वेदिका स्टडी करायला बसणार आहे कारण उद्या आहे मंडे आणि तिचा खूप स्टडी पेंडिंग आहे. आता बस झालं. संडे आरामासाठी राहतो, फिरायसाठी राहतो, मग फिरून ऐश आलोय, करायसाठी आजी राहतो. बाबांना भेटलो, मस्त गावी फिरून आलो, ती एनर्जी ॲब्झॉर्ब केली. आता 7 दिवस काम करायचं राहतं आणि मग परत एनर्जी ड्रेन झाली का मग परत जायचं असतं. आता जर आज संडे आहे ना गाईस, खरं सांगा आज आरामाचा दिवस राहतो. आपण सकाळपासून घुमू राहिलो इकडे घुमू? हां. फिरू. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. कनेक्टेड राहा. ओ सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत